नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आप्पा म्हणत असतात, एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी विनयची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण आज काय कुणास ठाऊक वेगळीच हुरहुर लागली जीवाला. पुढे ते म्हणू लागतात, विनयचा जीव घेतलाय त्या लोकांनी. ते पुढे म्हणतात, परत असं घडू नये त्यासाठी 2 गावातली आणि 2 घरातली दुश्मनी मी कधीच संपू देणार नाही. त्यावर कमळ म्हणू लागते, पण असं का? अहो, विनय तर माझा भाऊ होता, मला किती आठवण येत असेल. पुढे ती म्हणू लागते, अहो आठवण काढून काय तो परत येणार आहे का? तुम्ही बी आता शांत व्हा. त्यावर ते म्हणतात, नाही विसरू शकत मी कमल. अगं, या हातात जीव सोडलाय त्याने, मी तो प्रसंग कधीच विसरू शकत नाही. पुढे कमल म्हणू लागते, देव करो आणि पुन्हा असं कधीच घडू नये. ती पुढे म्हणते, जर दोन्ही गावातली पोरं पुन्हा एकदा प्रेमात पडली तर काय होईल? इकडे साहेबराव सावित्रीला म्हणत असतात, आता साखर गावातलं कोणीही कळशी गावातल्या पोरावर प्रेम करायची हिंमत करणार नाही. आणि तशी जर चूक केली तर कळशीवाल्यांना माहीतच आहे का त्याचे परिणाम काय होतील ते. आता उद्या देवीच्या पूजेनं सगळं काही नीट होईल, तुम्ही शांत झोपा आता. इकडे सानिका सरकारला दूध घेऊन येते आणि विचारू लागते, काय झोप येत नाही वाटतं? त्यावर सरकार म्हणतं, होय, किती मार्क्स पडणार या विचाराने आज मला झोपच येत नाही. त्यावर सानिका म्हणू लागते, आजची टेस्ट होती कमिटमेंट म्हणजे दिलेल्या शब्दाचं पालन, सेल्फ कंट्रोल म्हणजे नियंत्रण आणि टॉलरन्स म्हणजे सहनशक्ती. त्यात तुला मिळाले 7.5 मार्क. त्यावर सरकार म्हणतो, आई शपथ 7.5 मार्क, क्या बात आहे 7.5. त्यावर सानिका म्हणू लागते, तू एवढा का खुश झालायस? त्यावर सरकार म्हणू लागतो, खुश नको होऊ मग काय करू? अगं, तुझ्या भावाचा एवढा मार खाल्लाय, एवढे चटके सोसले आणि त्या बदल्यात तुम्हाला 7.5 मार्क्स दिले. त्यापेक्षा मायनसमध्येच मार्क्स द्यायचे ना. त्यावर सानिका म्हणते, मागच्या टेस्टमध्ये मी तुला 7 मार्क्स दिले होते, त्यापेक्षा अर्धा मार्क्स मी तुला या टेस्टमध्ये जास्तच दिले ना. पुढे ती म्हणते, आणि मार खाल्ल्यात त्याबद्दल मी तुला हे आणलंय. मम्मी म्हणते, हळदीचं दूध पिलेलं चांगलं असतं. त्यावर सरकार विचार करू लागतो, मी तर शपथ घेतली साहेबरावांच्या घरचं मीठ पण खाणार नाही. तो सानिकाला म्हणू लागतो, मला दूध आवडत नाही. त्यावर सानिका म्हणते, आवडत नसलं तरी तुला औषध म्हणून घ्यावंच लागेल. मला पण बळजबरी काढा दिलास ना. सानिका सरकारचं नाक दाबून त्याला बळजबरी दूध पाजू लागते. त्यावर सरकार म्हणतो, अहो काय करताय तुम्ही? त्यावर सानिका म्हणते, तू कसं मला काढा पाजलास? त्यावर सरकार म्हणतो, अहो मी तुमचा ट्रेनर आहे, तुम्ही कोण आहे माझ्या? त्यावर सानिकाला राग येतो आणि ती तिथून निघून जायला निघते. तेवढंच सरकार सानिकाला सॉरी म्हणतो, अहो मला असं नव्हतं म्हणायचं, तुम्ही माझ्या कोण आहे म्हणजे? त्यावर सानिका म्हणते, कोण आहे? त्यावर सरकार काहीच न बोलता सानिकाच्या हातातला दुधाचा ग्लास घेतो. इकडे साहेबराव सावित्री सावित्री म्हणून आवाज देऊ लागतात, अहो देवळात जायचंय ना, किती वेळ लागेल अजून? त्यावर सावित्री म्हणते, अहो सॉरी, देवीच्या ओटीचं सामान घ्यायचं होतं म्हणून उशीर झाला. पुढे जय म्हणू लागतो, मी असं ऐकलंय की आप्पा पण येणार आहे देवळात आज. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, येऊ दे की मग, फक्त त्याने माझ्यासमोर यायची हिंमत करू नये. तेवढ्यात सानिका तिथे येऊन, मी पण येते तुमच्यासोबत विचारते. त्यावर साहेबराव चल म्हणतात. तेवढाच सरकार तिथे येतो आणि बोलू लागतो, सॉरी साहेब, मी आता यांना कुठे जाण्याची परवानगी देऊ शकत नाही. पुढे तो म्हणू लागतो, तुम्ही मला यांचा फक्त बॉडीगार्डच नाही तर ट्रेनर पण केला आहे, त्यामुळे यांच्या प्रॅक्टिसची वेळ झाली आहे आता आणि प्रॅक्टिस चुकून चालणार नाही. त्यावर सानिका म्हणू लागते, एका दिवसाने काही फरक पडत नाही. त्यावर साहेबराव म्हणतात, बरोबर म्हणतोय तो, त्याला जे काम दिलंय तेच करतोय तो. त्यावर सानिका विचार करू लागते की आज पप्पा याची बाजू घेताय. पुढे साहेबराव बोलू लागतात, पण राजा आजचा दिवस महत्त्वाचा आहे, देवीच्या देवळाचा वर्धापन दिवस आहे, त्यामुळे आधी आपण तिकडे जाऊया, मग तुम्ही प्रॅक्टिस करायला जा. पुढे ते म्हणू लागतात, आणि राजा तिकडे कळशीगावची माणसं पण येतील, त्यामुळे तुझ्यावर आज जास्त जबाबदारी आहे, त्यामुळे तू तिला एकटं सोडून कुठेच जायचं नाही. आणि आपण आज नवस पण करणार आहे की साखरगाव जिंकलं पाहिजे. त्यावर जय म्हणू लागतो, खरंय की, असं नवस करून जर जिंकले असते तर कोणाला मेहनत करायची गरजच पडली नसती. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, मेहनतीच्या गोष्टी तू नको करूस, आपल्याला दिलेलं एक काम धड करता येत नाही आणि मेहनतीच्या गोष्टी करू लागला. त्यावर सानिकाची आई म्हणू लागते, चला निघूया आपण, उशीर होतोय. आत्या जयला बोलू लागते, असू दे जय, पण बया मला ज्याची भीती होती ना तेच होतंय. सानिकाला जरासं काही बोलायला गेलं तर दादा वस्कन तुझ्या अंगावर येतोय. पुढे ती म्हणते, अरे त्या राजाला सुद्धा तुझ्यापेक्षा घरात जास्त किंमत आहे, पण असू दे, तू तरी काय करणार म्हणा. इकडे आप्पा आणि सरकारची आई देवीच्या दर्शनासाठी येतात. त्याच वेळेस साहेबरावांची गाडी तिथे येते. आप्पा मंदिराकडे जायला निघतात. त्यावेळेस साहेबराव, सरकार आणि बाकीचे लोक गाडीतनं उतरतात. त्यांचं मात्र एकमेकांकडे लक्ष नसतं. सरकार सानिकासाठी ओटीचं सामान घेऊन येतो आणि ते दोघं साहेबरावांच्या मागे मंदिरात जायला निघतात.
मंदिरातला पुजारी आप्पांना म्हणू लागतो, आप्पा पहिले यांना ओटी भरू द्या, मग तुम्ही भरा. हे ऐकल्यावर साहेबराव आणि आप्पा एकमेकांकडे बघू लागतात. त्यावर साहेबराव म्हणतात की पहिले पूजेचा मान आमचा. त्यावर आप्पा म्हणतात, मंदिरात देवाला सगळे समान असतात. देव पैशाने खरेदी करता येत नाही आणि ते एकमेकांकडे बघू लागतात. साहेबराव म्हणू लागतात, इथं पहिला मान आमचा आहे. त्यावर आप्पा म्हणतात, असं मंदिरावर कुठं लिहिलेलं नाही आहे. त्यावर पुजारी म्हणतो, आप्पा पहिले यांची पूजा होऊ द्या, मग तुमची करतो. त्यावर आप्पा म्हणतात, का भरपूर दक्षिणा दिल्यामुळे भुरळ पडली की काय? साहेबराव म्हणतात, इथं पहिला मान आमचा आहे. त्यावर आप्पा म्हणू लागतात, डिगभर पैसा वतून मान मिळत नसतो. गोरगरिबांचं पैसा लुटून लाखो रुपये जरी इथे वतले तरी त्याला महत्त्व नसतं. कष्ट करून घामाच्या 1 रुपयाला बी इथं किंमत असते. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, ज्यांच्या नशिबात हे असं काही नसतं ना, त्यांना कष्टच करावे लागतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आमचा पैसा खुपतो. तेवढ्यात सानिका तिथे येते. त्यांचं भांडण पाहून तिला धक्का बसतो. पुढे साहेबराव म्हणू लागतात, माझी वसू माझ्यापासून लांब गेली ते तुझ्या विनयच्या चुकीमुळे. सरकारही तिथेच उभा असतो. त्यावर आप्पा रागावून बोलू लागतात, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा तुम्ही. अहो माझ्या विनयला तुम्ही मारलंय. माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतलाय. पाप केलंय तुम्ही. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, आम्ही कधीच चूक करत नाही. आम्ही जे करतो ते बरोबरच करतो. कळशीतल्या पोराने हिंमत केली होती आमच्या साखरगावच्या पोरीवर प्रेम करायची. अरे लायकी का तुमची? त्यावर आप्पा रागवून म्हणतात, मापात राहा साहेबराव. त्यावर सरकार विचार करू लागतो, देवा अरे काय वाढवून ठेवलंय तू माझ्यासमोर. स्वतःचे आईबाप समोर असतानाही त्यांना भेटता येत नाही मला. बापाचा एवढा अपमान होत असतानाही पुढं जाऊन काही बोलता येईना. आप्पा म्हणतात ते बरोबरच आहे. असा पोरगा ना काहीच कामाचा नाहीये. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.